सापडला संधी मग बळीया पडे बंदी, ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ. रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकोबारायांचा हा अभंग जो आहे याचे विश्लेषण, याचं निरूपण, याचा अर्थ या ठिकाणी बघणार आहोत. याचं निरूपण करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्याला एका कटू सत्याची जाणीव करून या ठिकाणी देत आहेत. ते म्हणजे काळाची सत्ता. माणूस स्वतःला कितीही शक्तिशाली समजत असला तरी जेव्हा काळ झडप घालतो तेव्हा कोणाचेही काही चालत नाही. हा अभंग अहंकाराचा त्याग करून भगवंताला शरण जाण्याचा मार्ग या ठिकाणी आपल्याला दाखवतो. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काळाची पकड आणि बळीयाची अगतिकता याबद्दल सांगतात. ते म्हणतात, सापडला संधी मग बळीया पडे बंदी. संधी म्हणजे काय हो? संधी म्हणजे सापळा, अडचण किंवा संधी. त्याचे 3 अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत: सापळा, अडचण किंवा संधी. जेव्हा एखादा बलवान प्राणी किंवा मनुष्य एखाद्या कठीण प्रसंगामध्ये अडकतो तेव्हा त्याची सर्व शक्ती व्यर्थ ठरते. जो स्वतःला बळीया म्हणजे शक्तिशाली समजतो तो काळाच्या बंदीखान्यात या ठिकाणी पडतो. येथे तुकोबाराय सुचवतात की मृत्यू हा अशा कोपऱ्यात गाठतो जिथून सुटायला मार्ग मात्र नसतो. सापडला संधी मग बळीया पडे बंदी. ज्याप्रमाणे गजेंद्र जो हत्ती आहे महाबळवान होता, पण जेव्हा मगरीचे त्याला पाण्यात संचित पकडले, या ठिकाणी त्याला त्या मगरीने जेव्हा पकडले तेव्हा त्याचे काही चालले नाही. शेवटी त्याला भगवंताचा धावा करावा लागला. तसेच मनुष्य संसाराच्या मायेमध्ये अडकल्यावर काळाचा या ठिकाणी काय होतो? बंदी होतो. मग बळीया पडे बंदी. ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ. तुकोबाराय अभंगाच्या ध्रुवपदामध्ये म्हणतात, अशी कोणतीही वेळ किंवा असा कोणताही व्यक्ती नाही जो काळाच्या सत्तेबाहेर आहे. आयुष्य खातो काळ सावधान. या उक्तीप्रमाणे प्रत्येक क्षण आपल्याला मृत्यूच्या जवळ नेत असतो. राजा असो वा रंक, विद्वान असो वा अज्ञानी, सर्वजण काळाच्या हातात बाहुल्यांसारखे आहेत. काळाची सत्ता कोणालाही सोडत नाही. तो श्रीमंत असो, गरीब असो, कोणीही असो. मनुष्य जन्म ही एक मर्यादित वेळ आहे. ती वेळ संपण्यापूर्वीच भगवंताची ओळख करून घेणे आवश्यक आहे, बरं का? कारण काळ कधी झडप घालेल हे सांगता येत नाही. दाता मागे दान जाय याचका शरण. अभंगाचे 2य चरण मानवी जीवनातील अस्थिरता दर्शवते. जो कालपर्यंत दाता होता, दाता म्हणजे काय हो? देणारा होता. परिस्थिती बदलली की त्यालाच याचका जाय याचका शरण. त्यालाच याचकाकडे, भिकारीकडे शरण जावे लागते. हे सर्व कर्माच्या आणि काळाच्या खेळामुळे घडते. जेव्हा नशीब फिरते तेव्हा माणसाचे सामर्थ्य आणि संपत्ती त्याला सोडून जाते. राजा हरिश्चंद्र हा चक्रवर्ती राजा आणि मोठा दाता होता. पण काळाच्या महिमेमुळे त्याला एका डोंबाच्या घरी चाकरी करावी लागली आणि स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे कर मागावा लागला. ही अवस्था म्हणजे दाता मागे दान याचे उत्तम उदाहरण आहे. तुका म्हणे नेना काय सांगो नारायणा. तुका म्हणे नेना. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, तुझ्या या लीलेबद्दल मी काय बोलू. माणसाला वाटते की तो काहीतरी करू शकतो, पण तो तर पूर्णपणे नेना, अज्ञानी आहे. जेव्हा काळाचे विराट स्वरूप या ठिकाणी दिसते तेव्हा शब्द अपुरे पडतात. काय सांगो.
काय सांगो, यातून तुकोबा देवासमोर पूर्णपणे शरणागती पत्कारतात. भगवंताची इच्छाच सर्वश्रेष्ठ आहे हे येथे मान्य केले आहे. तुका म्हणे नेना काय सांगो नारायणा. तुकोबारायांचा हा अभंग आपल्याला सावध करतो की आपला देह आणि शक्ती तात्पुरती आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आणि हे ओळखूनच वेळेतच हरिनाम या ठिकाणी आपण घ्यायला हवे, नामस्मरण करायला हवे. अहंकाराचा त्याग करा, कारण काळापुढे कोणाचेच काही चालत नाही. केवळ भगवंताचे नामच आपल्याला यात काळाच्या तावडीतून सोडवू शकते. राम कृष्ण हरी.